Praise the Lord. Hallelujah. Thank you, Jesus. थोड़े से माइक हम लोग माइक थोड़ा से Hallelujah. Thank you, Jesus. We praise you, Jesus. We give you glory. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Jesus. Ramande Kalamashante Rebedia. Thank you, Jesus. We worship you, Lord. We praise you. We give you glory. पवित्र आत्मा से हम प्रार्थना करेंगे। अपन पवित्र आत्मा की प्रार्थना करें। Thank you, Jesus. Holy Spirit, we worship you, Lord. Hallelujah. Close your eyes. अपने डोळे बंद करून पवित्र आत्म्याचा आपण स्वागत करूया. पवित्र आत्म्याला प्रार्थना करूया की तू या जागेवर ये. तुझ्या सामर्थ्याने आम्हाला भर. फिर से वो बरसा दे. फिर से तूफान आने दे. तेरी महिमा से तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे. पवित्र आत्म्या पुन्हा एकदा त्या अभिषेकाने आम्हाला भर. फिर से वो आग बरसा दे. फिर से
मन को मेरे बदल दे। प्रार्थना है हमारी, आत्मा से तू भर दे। प्रभू येशू तुझ्या रक्ताने आम्हाला सिंचन कर, शुद्ध कर प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला भर दे बाबा। शुद्ध जल तू छिड़क दे, मन को मेरे बदल दे। प्रार्थना है हमारी, आत्मा से तू भर दे। थैंक यू लॉर्ड। पवित्र, अति पवित्र स्थानी ले चल प्रभु। पवित्र, अति पवित्र स्थानी ले चल प्रभु। मुझको
परमेश्वरच दे बाबा. आम्ही परमेश्वरा तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझे आभार मानतो. थँक यू लॉर्ड. धन्यवाद येसा. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. वी वर्शिप यू लॉर्ड. वी प्रेज यू जीसस. प्रभु तू महान परमेश्वर देवा. तुझी स्तुती आणि आराधना मी करतो प्रभू, कारण तू महान आहेस देवा. यू आर ऑसम गॉड. यू वंडरफुल जीसस. तू स्तुतीस पात्र आहेस देवा. थँक यू लॉर्ड. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. यीशु तेरा नाम है कितना सुंदर. यीशु तेरा नाम है कितना पावन. यीशु तेरा नाम है कितना सुंदर. यीशु तेरा नाम है कितना पावन. तुझ में मिली है हमको कृपा. तुझ में हुए हैं हम पावन. ओ तुझ में मिली है हमको कृपा. तुझ में हुए हैं हम पावन. ओ यीशु तेरा नाम है कितना सुंदर. यीशु तेरा नाम है कितना पावन. तुझ में मिली है हमको क्षमा. तुझ में मिला है नया जीवन. तुझ में मिली है हमको क्षमा. तुझ में मिला है नया जीवन. यीशु तेरा नाम है कितना सुंदर. यीशु तेरा नाम है कितना पावन. तुझ में मिली है हमको शिफा. तुझ में मिला है आनंद जीवन. तुझ में मिली है हमको शिफा. तुझ में मिला है आनंद जीवन. ओ यीशु तेरा नाम है कितना सुंदर. यीशु तेरा नाम है कितना पावन. यीशु तेरा नाम
मेरा नाम है कितना सुंदर, यीशु तेरा नाम है कितना पावन. Yes, Father, we worship you, Lord. तुझ्या नावामध्ये आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा मिळाली प्रभू. आम्हाला नवीन जीवन तू दिलं, सार्वकालिक जीवन तू आम्हाला दिलंस रे बाबा. आणि म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. सगळा आदर, सगळा महिमा, सगळा गौरव आम्ही तुझ्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात मागतो. आमेन. Amen. Amen. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. We worship you, Lord. We praise you. Hallelujah. या रविवारी पुन्हा एकदा सगळ्यांचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत आहे. प्रभू तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. देवाच्या वचनाद्वारे आज आपण पुन्हा एकदा देवाचे आशीर्वाद स्वीकारणार आहोत. किती लोक तयार आहेत आशीर्वादांसाठी? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र शास्त्र सांगतं प्रभूने आपल्याला त्याच्या हाताने निर्माण केलं. त्याचा श्वास त्याने आपल्या नाकपुड्यांमध्ये फुंकला. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की त्याने आपल्याला त्याच्या गौरवी वस्त्राने वेढून टाकला. आमेन. हालेलुया. म्हणजे याचा अर्थ ज्यावेळेस देवाने आपल्याला निर्माण केलं, देवाने आपल्याला एदेन बागेमध्ये तयार केलं, त्यावेळेस देवाच्या गौरवी वस्त्रांनी आपण आच्छादिलेले होतो. देवाचं गौरवी वस्त्र आपल्याला नेसवण्यात आलेलं होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आदाम आणि हव्वेला परमेश्वराने ज्यावेळेस त्या एदेन बागेमध्ये ठेवलं होतं, पवित्र शास्त्र सांगतं त्यांना ठाऊक नव्हतं की ते विवस्त्र आहेत. याचा अर्थ परमेश्वराच्या गौरवाने ते वेढलेले होते. पवित्र ढगाने, महिम्याने परमेश्वराने त्या बागेमध्ये त्यांना आशीर्वादित करून ठेवलेलं होतं. परंतु ज्यावेळेस पवित्र शास्त्र सांगतं की तिथे तो कुयुक्ती करून सैतानाने त्यांना फसवलं आणि एदेन बागेमधून देवाची उपस्थिती त्यांच्या जीवनातून निघून गेली, त्यावेळेस ते स्वतःला त्यांनी विवस्त्र अवस्थेत पाहिलं. आमेन. त्यांना स्वतःची लाज वाटली. पवित्र शास्त्र सांगतं ते झाडाच्या मागे लपले. याचा अर्थ त्यांनी देवाचा गौरव त्यावेळेस गमावला. आमेन. हालेलुया. मनुष्य देवाच्या आत्म्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. आणि म्हणून देव म्हणाला ज्या दिवशी तुम्ही हे फळ खाताल त्या दिवशी तुम्ही खास मराल. दैहिक ते मरण पावले नाही, परंतु त्यांच्यामधून देवाचा आत्मा निघून गेला. देवाचा पवित्र आत्मा त्यांच्या उपस्थितीतून निघून गेला आणि त्यामुळं ते त्या ठिकाणी गौरवी ज्या गौरवामध्ये होते तो गौरवी आत्मा गेल्याने ते स्वतःला एकटे त्या ठिकाणी त्यांनी स्वतःला एकट्याला पाहिलं. त्यांनी स्वतःला विवस्त्र अवस्थेत पाहिलं आणि त्यांच्या जीवनामध्ये दुःखाचा प्रवेश झाला. आमेन. ज्या ठिकाणी देवाचा गौरव नाही, ज्या ठिकाणी देवाची उपस्थिती नाही, ज्या ठिकाणी देवाचं सानिध्य नाही, त्या ठिकाणी नेहमी दुःख, निराशा आणि त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे वाईट कृत्य आहेत. कारण बायबल सांगतं देव प्रकाश आहे आणि अंधाराची कृत्य नष्ट करण्यासाठी देव प्रकट झालेला आहे. आमेन. हालेलुया. आणि म्हणून जर तुम्ही पाहिलं उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये आकाश आणि पृथ्वी परमेश्वराने निर्माण करण्यापूर्वी या पृथ्वीवर अंधकाराने या पृथ्वीला व्यापलं होतं. याचा अर्थ देव पवित्र परमेश्वर या पृथ्वीवरती उपस्थित नव्हता. आणि म्हणून ज्यावेळेस देवाने या पृथ्वीला आकार दिला त्यावेळेस पहिलं काम परमेश्वराने केलं तो म्हणजे परमेश्वराने प्रकाश या पृथ्वीवरती निर्माण केला. देवाची उपस्थितीने ते संपूर्ण एदेन बाग पवित्र प्रकाशाने भरून गेली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याच प्रकाशामध्ये देवाने त्याच्या पुत्राला जन्म दिला. आदाम आणि हव्वेला देवाने निर्माण केलं, परंतु आदाम आणि हव्वा त्या ठिकाणी त्या पवित्र उपस्थितीमध्ये प्रकाशामध्ये राहू नये म्हणून सैतानाने त्याच्या कृत्यांद्वारे त्यांना त्या उपस्थितीतून घालवलं. आज पृथ्वीवरती देवाची उपस्थिती ज्या ठिकाणी नाही, तुम्ही पाहाल की देवाची उपस्थिती गमावल्यामुळं अनेक ठिकाणी देव आज नसल्यामुळं अशुद्ध कृत्य चालू आहेत. अनेक प्रकारचे पाप या जगामध्ये चालू आहेत. परंतु तरी देखील परमेश्वराने त्याचा गौरवी पुत्र या पृथ्वीवरती यासाठी पाठवला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचं तारण व्हावं. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये बायबलमध्ये लिहिलेलं आहे की काढूयात आपण योहानाचा पहिला अध्याय काढा. योहानाचा पहिला अध्याय. ओपन युअर बायबल. गॉस्पल ऑफ जॉन. योहानाचा पहिला अध्याय आणि त्याचं 13 वचन पहा. थँक यू जीसस.
त्याचा जन्म रक्त अगर देहाची इच्छा अगर मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही तर देवापासून झाला. शब्द देही झाला, कृपा व सत्य याने परिपूर्ण असून त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आम्ही त्याचे गौरव पाहिले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू ख्रिस्त म्हणजे तोच गौरवी पिता पुन्हा या पृथ्वीवर आला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. जिथं देवाचा गौरव नाही त्या ठिकाणी इस्रायली एक शब्द आहे, यहुद्यांमध्ये इब्री भाषेमध्ये एक शब्द आहे आणि तो शब्द म्हणजे इखाबोद. आमेन. इखाबोद म्हणजे गौरव नसलेलं शहर, गौरव नसलेलं ठिकाण. आमेन. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं देव त्याच्या इस्रायली लोकांना म्हणाला की तुमच्या बरोबर मी माझा जसा तुम्ही कराराचा कोश वाहून नेता, तुम्ही जसं पवित्र मंदिराच्या परमपवित्र स्थानामध्ये कराराचा कोश ठेवाल त्या ठिकाणी माझा गौरव उपस्थित राहील. परंतु त्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे एक शम्वेल त्याच्या 5व्या अध्यायामध्ये फलिस्त्यांनी त्या ठिकाणी इस्रायली लोकांवरती हल्ला केला आणि तो कराराचा कोश त्या जागेवरून त्यांनी उचलून नेला. मंदिरातून तो कराराचा कोश निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या जागेला पवित्र शास्त्रामध्ये काढूया आपण एक शम्वेल याचा 3रा अध्याय काढा. फर्स्ट शम्वेल त्याचा 4था अध्याय काढा. पहा त्या ठिकाणी लिहिलेलं आहे तिने त्या बालकाचे नाव इखाबोद म्हणजे वैभव नाहीसे झाले असे ठेविले. आमेन. इखाबोद या शब्दाचा अर्थ वैभव नाहीसे झालं. आमेन. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की ज्यावेळेस आदम आणि हव्वेने पाप केलं त्यांच्यामधून वैभव नाहीसे झालं, त्या ठिकाणी इखाबोद झाला. देवाची उपस्थिती त्यांच्यामधून निघून गेली. परंतु देव अत्यंत प्रेमळ अत्यंत कृपाळू असल्यामुळं देवाने पुन्हा त्या आदम आणि हव्वेसाठी योजना केली. पवित्र शास्त्र सांगतं त्याने चर्मवस्त्र तयार केली. त्याने त्या ठिकाणी एक मेंढरू एक कोकरा बदला आणि त्या मेंढराच्या वस्त्राने त्या चर्म वस्त्राने आदम आणि हव्वेला झाकून घेतलं. पहा पवित्र शास्त्रामधला प्रत्येक शब्द हा पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या लोकांनी लिहिलेला आहे. कुठेही तुम्हाला विसंगती आढळून येणार नाही. देवाची योजना होती पापार्पणासाठी रक्त सांडणं गरजेचं आहे. कुठलंही पाप विमोचन रक्ताशिवाय नाही आणि म्हणून बायबल सांगतं त्याने रक्त सांडलं. त्या चर्म वस्त्राद्वारे त्या मेंढराच्या कोकऱ्याच्या रक्ताने त्यांना धुवून शुद्ध करण्यात आलं. त्यांच्या अपराधांची क्षमा व्हावी यासाठी त्या ठिकाणी मेंढरू वधण्यात आलं आणि वधलेल्या मेंढराच्या चमड्याने चर्म वस्त्राने बायबल सांगतं त्यांना झाकून घेण्यात आलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. आज मनुष्याला येशूच्या रक्ताची गरज आहे, कारण कुठलाही पाप येशूच्या रक्ताशिवाय धुतलं जाऊ शकत नाही. जर तुम्ही गौरव गमावलेला आहे, आमेन. काही लोकांनी त्यांच्या जीवनामध्ये वैभव गमावलेला आहे आणि ते वैभव गमावल्यामुळे ते निराशात्मक जीवन जगतात. परंतु जर आज पुन्हा एकदा तुम्ही त्या बदलेल्या कोकऱ्याच्या रक्ताजवळ येतात आणि त्या आसनाजवळ येऊन प्रभू येशूच्या रक्ताने स्वतःला शुद्ध करा, बायबल सांगतो आम्ही त्याचं गौरव पाहिलं. याचा अर्थ पुन्हा ते गौरव तुम्हाला पाहायला मिळेल. आमेन. कारण त्याचा जन्म रक्त अगर देहाच्या इच्छेने झाला नाही, त्याचा जन्म देवाच्या इच्छेने झालेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्याला पुन्हा ते गौरव देण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. जर तुम्ही वैभव गमावलेलं आहे, जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आज दुःखी आहात आणि तुमच्या जीवनातून देवाचा गौरव निघून गेलेला आहे, तर आज पुन्हा त्या येशूच्या रक्ताजवळ तुम्ही येऊ शकता. आमेन. हालेलुया. आणि जसं तुम्ही त्या वधस्तंभाच्या पायथ्याशी याल, जसं तुम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताजवळ येऊन मध्यस्थी कराल, प्रार्थना कराल, त्यावेळेस येशूच्या रक्ताने तुम्हाला शुद्ध करण्यात येईल. आमेन. हालेलुया. बायबल सांगतं मोशे आपल्या पुस्तकामध्ये लेवियाच्या पुस्तकामध्ये म्हणतो ज्यावेळेस एखादा मनुष्य पाप करेल त्याने आपल्या पापार्पणासाठी एक निर्दोष निष्पाप आणि निष्कलंक असा कोकरा घ्यावा आणि तो कोकरा त्याने याजकाकडे आणावा आणि याजकाने त्या कोकऱ्याच्या रक्ताने स्वतःला शुद्ध आणि पवित्र करावं. पवित्र शास्त्र सांगतं मग त्याच्या अपराधांची क्षमा करण्यात येईल आणि मग त्याने केलेल्या पापांची क्षमा केल्यानंतर त्याला सुटका प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड,
हालेलुया. परंतु योहानाने ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला पाहिलं, योहानाचा पहिला अध्याय 29व्या वचनामध्ये लिहिलंय, तो म्हणाला, पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा पोकरा. 2 कोरिंथियस त्याचा 5वा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये लिहिलंय, येशू ख्रिस्त पाप विरहित होता, त्याच्यामध्ये कुठलंही पाप नव्हतं, त्याने कुठलंही पाप केलं नव्हतं. तरी देखील रोमकराचा 8वा अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये लिहिलंय, त्याने पापी देहामध्ये जन्म घेऊन पापाचा मोड केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो कोणी या शरीरामध्ये आला, देहामध्ये आला, त्याच्या देहाद्वारे त्या पापाचा प्रवेश त्याच्या जीवनामध्ये होतो. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने ते पाप मोडण्यासाठी त्या शरीरामध्ये प्रवेश केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, ज्यावेळेस तुम्ही येशूकडे आला, बायबल सांगते त्याने तुम्हाला नवीन जीवन दिलेलं आहे, त्याने सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही वैभव गमावलेला आहे, तर येशू ख्रिस्ताच्या द्वारे ते वैभव, ती ग्लोरी तुम्हाला आज पुन्हा प्राप्त होईल. हालेलुया. आणि तो गौरव प्राप्त करून घेण्यासाठी एकच मार्ग आहे, आणि तो मार्ग म्हणजे शरण येणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो कोणी त्याला शरण येतो, जो कोणी त्याला समर्पित होतो, त्या मनुष्याला तो कधीही अक्षमा करत नाही, तो कधी त्याला टुकरावून त्याला सोडत नाही. कारण बायबल सांगतो तो दयाळू आणि कृपाळू आहे. आमेन. पापाच्या मरणातून त्याला आनंद होत नाही असं पवित्र शास्त्र सांगतं, परंतु पश्चातापी अंतःकरणाला तो क्षमा करणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. रोमकराचा 8वा अध्याय आणि 32व्या वचनाच्या पुढे लिहिलेल्या पवित्र शास्त्रामध्ये तो तुझी पाप स्मरणात ठेवत नाही. हालेलुया. याचा अर्थ जर तुम्ही येशू ख्रिस्ताच्या रक्ताने स्वतःला शुद्ध कराल, तर तो पुन्हा तुमच्या अपराधांना आठवणार नाही. तुमचे अपराध तो विसरून जाईल. तो तुमच्या अपराधांसाठी स्वतः घायाळ झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने ती किंमत मोजलेली आहे प्रियांनो, आणि त्याच्या मौल्यवान पवित्र रक्ताने त्याने तुम्हाला आणि मला शुद्ध केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून फक्त सैतान त्या येशूच्या पवित्र रक्ताला घाबरतो, त्याच्या मौल्यवान पवित्र रक्तालाच तो घाबरतो, कारण ते रक्त तुम्हासाठी आणि माझ्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. ते देवाचं पवित्र रक्त आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतो तो मोशेला म्हणाला, ते रक्त ज्यावेळेस तू अर्पण करशील, ते रक्त वेदीवरती शिंपड, ते रक्त तू मंदिराच्या दरवाजावर शिंपड, आणि ते रक्त घेऊन ते याजकाद्वारे पवित्र मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये म्हणजे कराच्या कोशापर्यंत त्या रक्ताद्वारे तुम्हाला मार्ग मोकळा होईल. आणि म्हणूनच पवित्र शास्त्रामध्ये इब्रीकराचा 11वा अध्याय आणि 19वा वचन काढून वाचूया आपण. इब्रीकराचा 11वा अध्याय आणि त्याचं 19वा वचन. थँक यू जीसस. हालेलुया. थँक यू लॉर्ड. पहा. थँक यू लॉर्ड. थँक यू जीसस. 10वा अध्याय आणि त्याचं 19वा वचन. बंधुजनो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून तो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला आहे. त्या मार्गाने परम पवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना पुन्हा गौरवात प्रवेश करायचा, किती लोकांना पुन्हा वैभवी जीवन जगायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला आणि मला वैभवी जीवन हवंय, तर फक्त त्या वैभवात प्रवेश करण्यासाठी एकच मार्ग आहे, आणि तो मार्ग म्हणजे पहा, तो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला आहे. परम पवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आहे. आमेन. आणि आपल्याकरिता देवाच्या घरावर एक थोर याजक आहे. म्हणजे बायबल सांगतो जो याजक येशू ख्रिस्त, तोच याजक त्याच्याच रक्ताच्या अर्पणाद्वारे आपल्याला परम पवित्र स्थानामध्ये त्या वैभवात पुन्हा प्रवेश देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जुन्या करारामध्ये जर तुम्ही पाहाल, ज्यावेळेस त्यांचं वैभव नष्ट झालं, एक शमूएल त्याचा 4थ्या अध्यायामध्ये आपण पाहत होतो, ज्यावेळेस त्यांचं वैभव त्यावेळेस त्यांनी गमावलं, त्या कराच्या कोशानंतर त्या ठिकाणी भयानक परिस्थिती निर्माण झाली. एली आणि त्याचे 2 पुत्र एका दिवसात मृत्यू पावले, आणि त्या मंदिरातल्या कराचा कोश फलिस्त्यांनी त्यांच्या शहरामध्ये घेऊन गेले. इस्रायल लोक ज्यावेळेस कराचा कोश निघून गेला हे त्यांना कळालं, ते आक्रोश करून रडू लागले. त्यांच्या जीवनामध्ये मोठा दुःखाचा डोंगर कोसळला, कारण त्यांना कळालं की त्यांचं वैभव, त्यांचा गौरव नाहीसा झालेला आहे. आता शत्रू त्यांच्यावरती सहज
विजयी होऊ शकेल. आणि सगळे इस्रायल लोक घाबरून गेले. इस्रायलामध्ये देवाची वाणी येणं बंद झालं. जिथं देवाची उपस्थिती नाही तिथं दुःख आहे, तिथं त्रास आहे, तिथं मतभेद आहे, तिथं पक्षभेद आहे, त्या ठिकाणी कल्लोळ आहे, आक्रोश आहे, त्या ठिकाणी युद्ध आहे आणि त्या ठिकाणी पराजय आहे. पहा, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय त्या संपूर्ण परिस्थितीने ते लोक व्यापून गेले, ते लोक त्रासून गेले. त्यांनी कराराचा कोष ज्यावेळेस गमावला, परंतु तोच कराराचा कोष पहा 5व्या अध्यायामध्ये पलिश्त्यांनी देवाचा कोष घेतला. तो एबेनेझर येथून अष्टोद येथे नेला. पलिश्त्यांनी देवाचा कोष दागोनाच्या मंदिरामध्ये उचलून नेऊन दागोनाजवळ म्हणजे त्यांनी त्यांच्या दैवताच्या जवळ त्यांनी त्या कराच्या कोशाला नेऊन ठेवलं. देव म्हणाला की त्या कराच्या कोशावर 2 वैभवी सराफीम असतील, म्हणजे 2 देवदूत असतील आणि ते देवदूत देवाचा गौरव, देवाचा महिमा गातील. पहा, त्या ठिकाणी त्या कराच्या कोशावर जो देवाचा गौरव होता, देवाची उपस्थिती होती, त्यांनी ते पलिश्त्यांनी ते उचललं. पलिश्त्यांनी त्या कराच्या कोशाला उचललं आणि त्यांनी त्यांच्या दैवताच्या मंदिरामध्ये, त्या दागोनाच्या मंदिरामध्ये जाऊन तो कराचा कोश ठेवला. असतो तिसऱ्या वचनामध्ये 5:3 मध्ये वाचा. अष्टोदकर दुसऱ्या दिवशी पहाटे सुटून पाहतात तो दागोन परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडला आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांचं जे दैवत होतं दागोन नावाचं, ते दागोनाची मूर्ती पालथी पडलेली, कराच्या कोशापुढे पालथी पडलेली त्यांनी पाहिली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाचा कोश, देवाची उपस्थिती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शत्रू तुमच्या समोर नेस्तनाबूत केला जाईल. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये जर तुम्ही नीतिसूत्र त्याचा 16 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये वाचाल तर त्या ठिकाणी लिहिलंय, जर परमेश्वराला तुमचे मार्ग आवडले तर तुमच्या शत्रूसही तो तुमच्याशी समेट करायला लावेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पलिश्त्यांना त्या ठिकाणी देवाच्या कोशासमोर त्यांच्या दैवताने नतमस्तक केलं. इतकं सामर्थ्यशाली माझा देव आहे. परंतु या इस्रायली लोकांनी ते वैभव गमावलं. इस्रायलमध्ये असलेला कराराचा कोश निघून गेला आणि इस्रायलाच्या वाट्याला फक्त दुःख आणि त्रास निर्माण झाले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो कराराचा कोश जोपर्यंत इस्रायल पासून दूर होता, इस्रायलमध्ये देवाची वाणी बंद झाली. परंतु देवाने त्या ठिकाणी एका राजाला निवडलं. बायबल सांगतं दावीद नावाच्या एका मनुष्याला देवाने त्याच्या इस्रायलवरती राज्य करण्यासाठी निवडलं. आणि मग तुम्हाला सगळं वाचायला मिळेल. 1 शमूएल त्याच्या 16व्या अध्यायामध्ये कशा प्रकारे पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन शमूएल त्याला आशीर्वादित करण्यासाठी, अभिषेक देण्यासाठी गेला आणि त्याला शिंग भरून तेलाने त्याचा अभिषेक केला. या सगळ्या गोष्टी तुम्ही शमूएलाच्या पुस्तकामध्ये वाचू शकता. आणि दावीदाला यरूशलेमचा राजा म्हणून नेमण्यात आलं. आणि पहिलं काम ज्यावेळेस दावीद राजा झाला, ज्यावेळेस दावीदाला पुन्हा ती गादी प्राप्त झाली, त्यावेळेस पहिलं काम जर त्याने काही केलं असेल तर त्याने परमेश्वराचा कराराचा कोश पुन्हा पलिश्त्यांकडून यरूशलेममध्ये आणण्यासाठी, यरूशलेममध्ये म्हणजे जो कराराचा कोश पलिश्त्यांनी यरूशलेम मधून नेला होता, देवाच्या नगरातून नेला होता, तो कराराचा कोश पुन्हा स्थापित करण्यासाठी दावीदाने प्रयत्न केला. कारण दावीदाला माहिती होतं जर इस्रायलाचं संरक्षण व्हावं, जर इस्रायलला पुन्हा स्थापित करायचं तर देवाची उपस्थिती गरजेची आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बायबल सांगतं की तो कराराचा कोश एका यहुद्याच्या घरामध्ये स्थापित करण्यात आला होता. आणि ज्यावेळेस तो कराराचा कोश ज्याच्या घरात होता, इसाखार नावाच्या मनुष्याच्या घरात तो कराराचा कोश असताना तो मनुष्य समृद्ध होत चालला होता. आणि म्हणून यरूशलेम मध्ये तो कराराचा कोश पुन्हा दावीदाने आणला. आणि ज्यावेळेस तो कराराचा कोश यरूशलेम मध्ये नाचून गाऊन आणण्यात आला, त्याची मिरवणूक काढण्यात आली, पुन्हा यरूशलेम मध्ये तो कराराचा कोश आला. बायबल सांगतं पुन्हा देवाने इस्रायलाला स्थिर केलं, पुन्हा इस्रायलाला वैभव प्राप्त झालं आणि इस्रायलाची दहशत संपूर्ण चहूकडल्या सर्व शत्रूंवरती दहशत निर्माण झाली. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस देव तुमच्या कुटुंबामध्ये असेल, तुमचे सर्व विरोधक, तुमचे शत्रू शांत केले जातील. तुमच्या विरोधात कुठल्याही प्रकारे सैतानाचं कृत्य होणार नाही. तुम्हाला कुठल्याही प्रकारे तुमच्यावरती अपघाताची वेळ येणार नाही. आणि हे दावीदाला ठाऊक होतं.
आणि म्हणून दाविदाने सगळ्यात महत्वाचं गोष्ट त्याच्या जीवनात केली तर तो जो कोश होता तो पुन्हा परमेश्वराच्या मंदिरामध्ये आणून त्याने स्थापित केला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि दाविदाने पश्चाताप केला. दाविदाने परमेश्वरासमोर त्या ठिकाणी अर्पण केली आणि मग त्या मंदिरामध्ये कराच्या कोशाची स्थापना करण्यात आली. माझ्या प्रियानो, जर आज या ठिकाणी तुमच्या जीवनामधून वैभव तुम्ही कमवलेलं, तुमच्या जीवनामध्ये अपयश येतं, तुम्ही नैराश्यात्मक जीवन जगता, तर पुन्हा तो कराचा कोश म्हणजे देवाची उपस्थिती तुमच्या जीवनात आणण्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. कारण बायबल सांगतं ज्यावेळेस देवाची उपस्थिती येईल तुम्ही महाविजय होता. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत देवाची उपस्थिती इस्रायल बरोबर होती, इस्रायलची प्रगती होत गेली. परंतु ज्यावेळेस त्यांनी इस्रायलाच्या परमेश्वराला इस्रायल लोकांनी त्यागलं, त्यांनी त्या देवाच्या विरुद्ध कृत्य केली, त्यावेळेस देवाची उपस्थिती त्यांच्यातून निघून गेली आणि नैराश्यात्मक आणि पराजयी जीवन ते जगत होते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही उत्पत्तीच्या पुस्तकापासून मलाकीच्या पुस्तकापर्यंत सगळ्या संदेश त्यांचा कालावधी जर पाहिला तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल ज्यावेळेस एखादा क्रूर राजा येईल त्यावेळेस जर तो देवाच्या नियमशास्त्राच्या विरुद्ध कार्य करत होता, देवाची उपस्थिती इस्रायलाला सोडून जात होती. आणि म्हणून नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये 10व्या अध्यायामध्ये बायबल सांगतं की नीतिमानाच्या राज्याला, नीतिमानाच्या समृद्धीने देव संतुष्ट होतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्यावेळेस नीतिमान राज्य करता येतो, ज्यावेळेस राइचियस मनुष्य राज्य करतो, त्यावेळेस लोकांमध्ये आनंद निर्माण होतो, देवाची उपस्थिती स्थापित होती. परंतु एखादा क्रूर नेता, एखादा क्रूर राजा ज्यावेळेस स्थापित केला जातो, त्या राज्यावरती येतो, त्यावेळेस त्या ठिकाणी अंधकाराचं राज्य येतं, देवाची उपस्थिती निघून जाते. आजही तुम्ही पहा, एखादा जर पॉलिटिशियन, एखादा जर राजकीय नेता जर क्रूर असेल, देवाच्या मर्जीच्या विरोधात असेल, तर ते संपूर्ण राष्ट्र त्याच्यामुळं सफर करतं, त्रास भोगतं. परंतु एखादा जर चांगला मनुष्य एखाद्या राष्ट्राचा नेता म्हणून कार्य करत असेल तर त्याची जनता किंवा त्या राष्ट्रातली लोक आनंदित राहतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याचप्रमाणे जो लोक नीतीने वागतात, देवाचं भय करतात, देवाच्या उपस्थितीचा आदर करतात, देव त्या ठिकाणी वस्ती करतो. हालेलुया. देवाची उपस्थिती तुम्हाला आनंदित करणार आहे प्रियानो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. फलिस्त्यांनी जो कोश यरुशलेममधून घेऊन गेले होते, दाविदाने पुन्हा तो कोश यरुशलेममध्ये आणला आणि तो स्थापित केला. खूप मोठी स्टोरी आहे. तुम्हाला ती स्टोरी एक शब्द त्याचा 5वा अध्याय ते 8व्या अध्यायापर्यंत तुम्ही पाहू शकता की त्या कराच्या कोश आणण्यासाठी किती प्रयत्न करावे लागले, किती स्थापित करण्यासाठी त्या इस्रायल लोकांना त्रास झाला. प्रेज द लॉर्ड. परंतु आता ज्यावेळेस तुम्ही गुडघ्यावरती जा आणि येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आपल्या अपराधांची क्षमा मागाल, पुन्हा तीच देवाची उपस्थिती तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया, हालेलुया. जसं तुम्ही म्हणाल, हे प्रभू माझ्या सर्व अपराधांची क्षमा कर, तुझ्या रक्ताने मला पवित्र कर, ते तुमचं शरीर देवाचं मंदिर म्हणून स्थापित केलं जाईल. आणि म्हणून 1 कोरिन्थियस 3:16 मध्ये देव म्हणतो, देवाचा पवित्र आत्मा म्हणतो पौलाच्या द्वारे, तुम्ही देवाचं मंदिर आहात हे तुम्हाला ठाऊक नाही का? आमेन, हालेलुया. यू आर द टेम्पल ऑफ होली स्पिरिट. तुम्ही पवित्र आत्म्याचं मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करतो. प्रेज द लॉर्ड. 1 पेत्र त्याचा 1ला अध्याय आणि त्याच्या 19व्या वचनाच्या पुढे लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे. पहा, पुन्हा आपण जाऊया 1 पेत्र त्याचा 1ला अध्याय. कम ऑन, ओपन बायबल, 1 पीटर. करा 1 पीटर. हालेलुया. तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात हे ध्यानात ठेवा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बायबल सांगतं, रिमेंबर दिस. तुम्ही हे लक्षात ठेवा की तुम्ही निष्कलंक, निष्पाप आणि निर्दोष कोकऱ्याच्या रक्ताद्वारे मुक्त केलेले आहात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर या क्षणाला तुमच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची पाप भावना आहे, तुमच्या मनाला तुमचं मन तुम्हाला दोषी ठरवतंय आणि तुम्ही म्हणता की माझ्या हातून पाप झालेलं आहे,
तर या वचनाद्वारे स्वतःला मुक्त करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा प्रभू येशूच्या पवित्र रक्ताद्वारे, कारण येशू निर्दोष, निष्कलंक आणि निष्पाप आहे. येशू ख्रिस्ताच्या रक्ताने मी मुक्त झालेलो आहे. क्लेम दिस वर्ड. यावेळेस जर तुमच्या मनामध्ये तुमच्या मन तुमच्या विरुद्ध साक्ष देत आहे, तर या वचनाद्वारे स्वतःला शुद्ध करा. आणि जसं तुम्ही स्वतःला शुद्ध करा, त्या मौल्यवान रक्ताद्वारे तुम्ही मुक्त झालेले आहात हे लक्षात ठेवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जर देवाने त्याच्या पुत्राच्या रक्ताद्वारे तुम्हाला मुक्त केलेलं आहे, येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि मौल्यवान रक्ताने तुम्हाला क्षमा करण्यात आलेली आहे. जर देव तुमचे पाप स्मरणात ठेवत नाही, तर तुम्ही देखील हे लक्षात ठेवा की तुम्ही मुक्त झालेले आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही लोक त्या बंधनात आहेत, त्या पापाच्या बंधनात जीवन जगतात. जरी त्यांच्या अपराधांची क्षमा झालेली आहे, जरी येशूच्या रक्ताने ते धुतलेले आहे, तरी देखील ते पाप भावनेमध्ये जगतात. ते स्वतःला त्यांच्या चुका केलेल्या भावनेने स्वतःला त्यांनी वेढलेलं आहे. आणि म्हणून देवाचा गौरव त्यांच्याद्वारे प्रगट केला जात नाही. हालेलुया. जर तुम्ही या वचनाकडे पाहाल, तर येशू ख्रिस्ताच्या निर्दोष, निष्पाप आणि निष्कलंक रक्ताच्या द्वारे तुम्ही मुक्त झालेले आहात असं पवित्र शास्त्र सांगतं. आमेन. हालेलुया. सैतान येईल आणि तुमच्या कानामध्ये तो म्हणेल की तू पापी आहे, तर त्याला सांगा मी मुक्त झालेलो आहे. हालेलुया. असं कुठलंच पाप नाही की जे रक्ताद्वारे, येशूच्या रक्ताद्वारे धुतलं जाऊ शकत नाही. आमेन. हालेलुया. आणि जसं तुम्ही त्या अपराधांची तुम्हाला क्षमा होईल, तुम्ही मुक्त केले जाल, देवाचा गौरवी आत्मा तुम्हावरती येईल. 20व्या वचनामध्ये पहा, जगाच्या स्थापनेपूर्वी त्याचे पूर्वज्ञान झाले होते, तोच काळाच्या शेवटी तुम्हासाठी प्रगट झालेला आहे. हालेलुया. तोच काळाच्या शेवटी, जगाच्या स्थापनेपूर्वी त्याचे पूर्वज्ञान झाले होते, जगाच्या स्थापनेपूर्वी त्याचे ज्ञान झाले होते. आमेन. हालेलुया. मी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस आदम आणि हव्वेने पाप केलं, जगाची स्थापना होण्यापूर्वीच त्या ठिकाणी अपराध घडला. त्याच ठिकाणी परमेश्वराने एका कोकऱ्याला बदललं, त्याच्या चर्मवस्त्राद्वारे त्या दोघांची लाज झाकली. बायबल सांगतं त्या ठिकाणी रक्त सांडण्यात आलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्मवस्त्र तयार अशीच केली जाणार नाही. आमेन. चर्मवस्त्र करण्यासाठी त्या ठिकाणी कोकरा बदला गेला. एखाद्या जनावराचं चमडं काढण्यासाठी तिथं रक्त सांडण्यात आलं. माझ्या प्रियानो, म्हणजे परमेश्वराने ती विधी जगाच्या स्थापनेपूर्वी त्या ठिकाणी त्या एदेन बागेमध्ये केली. आमेन. हे त्याला पूर्वज्ञान होतं. त्याला माहिती होतं की मनुष्य हा अशक्त आहे. आमेन. हालेलुया. मनुष्याच्या अशक्तपणाबद्दल देवाला ठाऊक होतं. आणि म्हणूनच पहा, रोमकराचा 8वा अध्याय, या ठिकाणी तुमचा हात असू द्या, रोमकराचा 8वा अध्याय काढूयात आपण. रोमकराचा 8वा अध्याय पहिल्या वचनाच्या पुढं पहा. रोमकराचं पत्र, त्याचा पहिला 8वा अध्याय पहिलं वचन. रीड फास्ट. यावरून जे ख्रिस्त येशूमध्ये आहे त्यास आता दंडात्मा नाही, जो जीवनी आत्म्याचा नियम त्याने मला ख्रिस्त येशूमध्ये पाप व मरण याच्या नियमापासून मुक्त केले. नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बल असल्या कारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरिता देवाने आपल्या पुत्राला पापी देहासारख्या देहाने पापाकरिता पाठविले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला माहिती होतं नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बल आहे. आमेन. नियमशास्त्र मजबूत आहे. नियमशास्त्र हे पवित्र आहे. पवित्र शास्त्रात सांगतं की देवाने त्याच्या बोटाने ते नियमशास्त्र त्या दगडी पाट्यांवरती लिहिलेलं, परंतु ते मनुष्याच्या अशक्तपणाने, ते मनुष्याच्या कारणाकरिता दुर्बळ ठरलं. प्रियानो, प्रेज द लॉर्ड. आणि कुणीही ते नियमशास्त्र पूर्ण करून, पूर्ण पाळून देवाच्या गौरवामध्ये प्रवेश करू शकत नव्हतं. आणि म्हणून देवाच्या उपस्थितीत जाण्याकरिता, देवाच्या गौरवी उपस्थितीत जाण्याकरिता ते देह स्वभावामुळे दुर्बल असल्या कारणाने त्याला असाध्य ते साधण्याकरिता. आमेन. हालेलुया. नियमशास्त्र कशासाठी देण्यात आलं होतं? नियमशास्त्र यासाठी देण्यात आलं होतं की जर तुम्ही हे नियमशास्त्र पाळाल तर तुम्ही देवाचे आशीर्वादित लोक ठराल. प्रेज द लॉर्ड. देवाच्या पवित्र स्थानामध्ये तुम्हाला प्रवेश प्राप्त होईल.
आमेन. कारण बायबल सांगतं जो पाप करतो त्याला मरण हा दंड दिला जाईल. परंतु बायबलमध्ये लिहिलंय की तो नियमशास्त्र मनुष्याच्या देह स्वभावामुळे अशक्तपणामुळे ते नियमशास्त्र दुर्बल ठरलं. ते मनुष्याचं तारण करू शकलं नाही. आणि म्हणून बायबल सांगतं ते साधण्याकरिता ते तारण साधण्याकरिता पुन्हा मनुष्याचं तारण होऊन देवाचा गौरव त्या मनुष्याला प्राप्त व्हावा यासाठी देवाने आपल्या पुत्राला म्हणजे येशू ख्रिस्ताला जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा म्हणून पापी त्यासारख्या देहाने पापाकरिता पुन्हा या जगात पाठविले आणि देहात दंडाज्ञा करून पापाचा मोड केला. 4 वचन सांगतं यासाठी की जे देह आपण देह स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा 1 पेत्र त्याचा 1 अध्याय आणि त्याच्या 19व्या वचनामध्ये लिहिलंय तर निष्कलंक निष्पाप निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात हे ध्यानात ठेवा. जगाच्या स्थापनेपूर्वी त्याचे पूर्वज्ञान झाले होते. तोच काळाच्या शेवटी तुम्हासाठी प्रगट झाला. म्हणजे तो येशू ख्रिस्त आपल्यासाठी प्रगट झाला ज्याला जगाच्या स्थापनेपूर्वी कोकरा म्हणून बघण्यात आला. हालेलुया. तुम्ही त्याच्याद्वारे देवावर विश्वास ठेवणारे झाले आहात. आमेन. म्हणा मी त्याच्याद्वारे येशूच्याद्वारे देवावर विश्वास ठेवणार आहे. त्याला मृतावस्थेतून उठून त्याचे गौरव केले. आमेन. लक्षात ठेवा ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचं मरण आपल्यासाठी स्थापित करण्यात आलं पूर्वज्ञानाच्या द्वारे. कारण बायबल सांगतं ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचं रक्त त्या पृथ्वीवरती सांडण्यात आलं यरूशलेम मध्ये सांडण्यात आलं ते रक्त घेऊन येशू ख्रिस्त स्वतः परमपवित्र स्थानामध्ये मानवाच्या अपराधांसाठी त्या ठिकाणी तो जाऊन त्याने ते अर्पण केलं. स्वतःच याजक म्हणून स्वतःच रक्त घेऊन तो परमोच्च पवित्र स्थानामध्ये गेला. आणि म्हणून बायबल मध्ये योहानाच्या पुस्तकामध्ये 20व्या अध्यायात ज्यावेळेस तो मरियेला दिसला मरियेला तो म्हणाला मला स्पर्श करू नको कारण मी अजूनही माझं रक्त घेऊन पित्याच्या पवित्र स्थानात गेलेलो नाही. आमेन. याचकाला कोणीही स्पर्श करू नये असं लेवीच्या पुस्तकामध्ये लिहिलंय. आणि येशू ख्रिस्ताने ते पवित्र रक्त घेतलं आणि तो परमोच्च पवित्र स्थानामध्ये जाऊन त्याने अर्पण केलं. आणि त्याच्या मृतावस्थेतून उठण्याच्या द्वारे म्हणजे ज्यावेळेस तो त्या अधोलोकातून पुन्हा उठला बायबल सांगतो तो गौरवावस्थेत आला. पहा त्याने त्याचे गौरव केले. यामुळे तुमचा विश्वास व आशा देवावर आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही येशूवर विश्वास ठेवला त्यावेळेस देवाचा गौरव तुम्हाला पुन्हा प्राप्त झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूवर विश्वास ठेवणे म्हणजे पुन्हा तुम्ही त्या गौरव अवस्थेमध्ये पुन्हा त्या गौरवी मेघाने भेटण्यासाठी स्वतःला त्या ठिकाणी परमोच्च पवित्र स्थानात आणणे यासाठी देवाने ही पूर्वज्ञानाने योजलेली ही देवाची योजना आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे तुम्ही गमावलेलं आहे ते पुन्हा परमेश्वर त्याच्या पुत्रांवर विश्वास ठेवल्याच्या द्वारे तुम्हाला पुन्हा ते देणार आहे. कारण बायबल सांगतं 22व्या वचनामध्ये निष्कपट बंधु प्रीती उत्पन्न होईल असे आपले जीव सत्य पालनाने शुद्ध करून एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीती करा. कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या सदाजीवी टिकणाऱ्या वचनाच्या द्वारे पुन्हा जन्मलेले आहात. कारण सर्व मानवजाती गवतासारखी आहे आणि तिचे सर्व गौरव गवताच्या फुलासारखे आहे. गवत सुकते व त्याचे फुल गळते परंतु प्रभूचे वचन सर्व काळ टिकते. ज्या वचनाची सुवार्ता तुम्हाला सांगितली ती हीच आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्या आतमध्ये देवाची सुवार्ता आहे देवाचं वचन आहे तर तुमच्यामध्ये पुन्हा देवाचा गौरव आहे. कारण तेच वचन गौरवी शरीर धारण करून आपल्यामध्ये देहधारी झाला. त्याच वचनाचा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा रक्ताद्वारे आपल्याला जन्म प्राप्त झाला. त्याच वचनाद्वारे आपण अविनाशी बीजाद्वारे जन्माला आलो आणि पुन्हा स्वार्थेचा गौरव आपल्यामध्ये स्थापित करण्यात आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बायबल सांगते येशू ख्रिस्ताने त्याच्या मौल्यवान रक्ताद्वारे आपल्याला विकत घेतलेलं. मानवी गौरव या ठिकाणी लिहिलेलं आहे की मनुष्य कसा आहे गवतासारखा आहे. मानवजात कशी गवतासारखी आहे ती आज उरलेल आणि उद्या निघून जाईल. त्याच्यातला गौरव तो निघून
जाईल, परंतु देवाची वचनाची जी गौरव आहे, देवाच्या वचनाचा जो गौरव आहे, देवाचं वचन सर्व काळ सुवार्तेद्वारे आपल्यामध्ये टिकणार आहे. आणि म्हणून बायबल सांगतो देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. समूळ मानवजात, संपूर्ण मनुष्य एक पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की देवाची निर्मिती आहे, परंतु जे लोक येशूवर विश्वास ठेवतील त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. आमेन, हालेलुया. आणि म्हणून योहानाचा 3रा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवत नाही त्याच्यावर देवाचा क्रोध बारीक राहतो. याचा अर्थ जर तुम्ही कितीही नीतिमान आणि पवित्र जीवन जगत असाल, परंतु जर येशूच्या रक्ताने तुम्ही स्वतःला पवित्र केलेलं नाही, शुद्ध केलेलं नाही, तर तुमचा प्रवेश स्वर्गामध्ये होऊ शकणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण या मनुष्य जातीमध्ये असा कोणी मनुष्य नाही की त्याने स्वतःच्या कृत्याने स्वतःला नीतिमान आणि पवित्र ठरवलेलं आहे. बायबल सांगतं रोमकराचा 3रा अध्याय 10व्या वचनामध्ये, रोमकराचा 3रा अध्याय 17 वचनामध्ये, एकही मनुष्य या पृथ्वीवर असा नाही की जो देवाच्या गौरवास पूर्ण पडलेला आहे, पूर्ण झालेला आहे. सगळे जण देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु पवित्र शास्त्र सांगतो त्याच्या वचनाच्या सुवार्तेद्वारे तुम्हाला, परंतु प्रभूचे वचन सर्व काळ टिकते, ज्या वचनाची सुवार्ता तुम्हाला सांगितली आहे तेच. आमेन. ते वचन कोणतं? की देवाचा पुत्र पापहरण करण्यासाठी या पृथ्वीवर आला, त्याने तुमच्या आणि माझ्या सर्व अपराधांची क्षमा करण्यासाठी तो घायल झाला, त्याचं मौल्यवान रक्त त्याने आम्हासाठी त्या वेदीवरती सांडलं आणि त्या रक्ताद्वारे आपण मुक्त झालेलो आहोत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मला मी देवाच्या गौरवी आत्म्याने भरलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचा गौरवी आत्मा माझ्यावर राहतो. आमेन, हालेलुया. जर तुमचं मन तुम्हाला दोषी ठरवत आहे तर पुन्हा एकदा सांगतो, 1 पेत्र त्याचा 1ला अध्याय 19 वचन स्वतःसाठी घोषित करा. कारण तुमचं एकही पाप देवाने त्याच्या स्मरणात ठेवलेलं नाही. देवाने त्याच्या एकुलत्या एका पुत्राच्या पवित्र रक्ताद्वारे तुम्हाला आणि मला शुद्ध केलेलं आहे. जसं तुम्ही आज त्याच्या रक्ताने स्वतःला पश्चाताप करून शुद्ध करा, तुम्ही आज पुन्हा देवाच्या गौरवाने भराल. प्रेज द लॉर्ड. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात का त्याच्या गौरवाने भरण्यासाठी? आपण आपले डोळे बंद करू आणि प्रभूची आराधना करू. देवाचा गौरवी आत्मा तुमच्यावर उतरून येईल. थँक यू जीसस. Hallelujah. Be this day, oh
निराशात जीवन जगतात आहे, अंधकारात जीवन जगतात आहे, त्यांच्या सर्व अपराधांची तू तुझ्या पुत्राच्या रक्ताद्वारे क्षमा केलेली आहेस प्रभू. आपले हात उंच करून म्हणा, येशू तुझ्या रक्ताने मला धुवून साफ कर, मला शुद्ध कर प्रभू. तुझ्या रक्ताने मला पवित्र कर, पुन्हा तुझा गौरवी आत्मा माझ्यामध्ये येऊ दे. हालेलुया, हालेलुया. प्रभूचा अभिषेक तुमच्यावर उतरलेला, देवाची उपस्थिती तुमच्यामध्ये आलेली आहे, देवाचं सानिध्य तुमच्यामध्ये आलेलं आहे. लॉर्ड ब्लेस देम फादर. प्रभू मला पाहणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वादित कर, पुन्हा तो देवाचा गौरव त्यांच्या जीवनामध्ये प्रकट होऊ दे, ते महाविजयी जीवन जगतील. कारण प्रभू तुझ्या पवित्र रक्ताने तू त्यांना झाकून घेतलेला आहे. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नामामध्ये मी ही प्रार्थना मागतो. आमेन. हालेलुया. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. देवाचं सानिध्य तुमच्याबरोबर सदा सर्व काळ असो. प्रभूच्या उपस्थितीमध्ये राहा. जिथे कुठे जाल प्रभूला म्हणा, प्रभू तुझ्या रक्ताने मला झाकून घे. आमेन. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही कुठेही जाल त्यावेळेस आपले हात उंच करून म्हणा, येशू तुझ्या रक्ताने मला झाकून घे. देवाची उपस्थिती, देवाचा पवित्र गौरव तुमच्या जीवनावरती उतरून येईल. आमेन. हालेलुया, हालेलुया. अनेक साक्ष लोक मला पाठवतात, मी त्यांच्या साक्ष ऐकतोय आणि मला खरंच आशीर्वाद प्राप्त होतात. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. यावेळेस आपण ऑफरिंग गोळा करूया देवाच्या सानिध्यामध्ये, देवाच्या राज्याच्या वाढीसाठी, देवाच्या उपस्थितीमध्ये आपण नाचून गाऊन देवाला धन्यवाद देऊया. हालेलुया. आभारी 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 आभारी. हालेलुया. आभारी 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 आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी मानतो येशूला. आम्ही लय भारी रे, लय भारी मानतो येशूला. आम्ही लय भारी रे, लय भारी मानतो येशूला. पापाची क्षमा येशूने दिली, पापाची क्षमा येशूने दिली. नवीन जीवन येशूने दिले, नवीन जीवन येशूने दिले. पापाची क्षमा येशूने दिली, पापाची क्षमा येशूने दिली. नवीन जीवन येशूने दिले, नवीन जीवन येशूने दिले. आभारी रे, आभारी तो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी तो येशूला. Praise the Lord. हालेलुया. आपण हात उंच करूया शेवटच्या प्रार्थनेसाठी. माझ्या प्रेमळ स्वर्गीय पित्या, तुझ्या लेकरांनी तुझ्या भांडारात जे काही दानार्पण आणलं ते आशीर्वादित कर, बहुगुणित कर. त्याचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी होऊ दे. प्रेमळ स्वर्गीय पित्या, तुझ्या पवित्र रक्ताखाली मी माझ्या चर्चला सर्व कुटुंबांना घेतो. त्यांना सर्व व्हायरस पासून, ल्युकोमायकोसिस सारख्या आजारापासून संरक्षण दे प्रभू. तुझ्या रक्ताखाली ते सुरक्षित आहेत लॉर्ड. येशू ख्रिस्ताच्या नामात मी ही प्रार्थना मागतो. आमेन. आपले हात उंच करूया. परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आतापासून सर्व काळ तुम्हा सर्वांबरोबर असो. देवाची लेकरं म्हणतील आमेन. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. आमेन.